तुम्ही तर मला विश नाही केलं आणि गिफ्ट काय देताय मला वेळेला? अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम YouTube चॅनल वरती। आणि तुम्हाला माहिती आहे सध्या आपल्या घरामध्ये कोणीतरी पाहुणा येणार आहे आणि त्याची तयारी आम्ही चालू केलेली आहे। तुझ्यासाठी आज मी एक सरप्राईज घेतोय। काय म्हणजे आणलंय, एक सरप्राईज आणलंय, व्हॅलेंटाईन डे चं गिफ्ट। विश नाही केलं आणि गिफ्ट काय देताय मला वेळेला? अरे हे घे, हॅपी व्हॅलेंटाईन। आग घे, आज 15 तारीख आहे। मग काय धर, हॅपी व्हॅलेंटाईन डे। अगं स्टेटस ठेवलं होतं मी ठेवलं होतं, तू नव्हतं ठेवलं। व्हॉट्सअपला ठेवलं होतं आम्ही तुझ्या इन्स्टाला जाऊन ठेवलं होतं। पण तुम्ही माझ्याच ठेवलं ना, तुमच्या तर नाही ठेवलं ना। अगं पण मग मीच प्रयत्न केले ना ते सगळे। एनिवे मी तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं आहे। माझी वाईफ आहे ना खूप जास्त काम करते, तिला मी सांगतोय की जरा रेस्ट करत जा बाई, दिवसा खूप काम करायचं गरज नाहीये। पण ती म्हणती नको, माझी पण थोडीशी हालचाल पाहिजे। मी म्हटलं ठीक आहे, थोडीशी तुझी हालचाल होऊ दे, पण फरशी पुसणं वगैरे मला आवडत नाही, आता तू ते करू नको, ते 6 महिन्यानंतर कर तू हवं तर थोडीशी एक्सरसाइज। बट आता तिला रेस्टची गरज आहे आणि व्हॅलेंटाईनचा मोका पण होता, त्यामुळे मग तिच्यासाठी एक गिफ्ट घेतलंय। आता मी दाखवतो यामध्ये काय आहे। खुलजा सिमसिम, मी प्रियासाठी घेऊन आलो आहे एक शानदार गिफ्ट। बॉक्सची साईज बघून तुम्ही गेस करा काय असेल। इतकं मोठं काय पार्सल घेतलं असेल मी तिच्यासाठी। काय घेतलं ते मध्ये बॉक्स कसला आहे केव्हापासून, पण मी खोलला नाही कारण मला जाम कंटाळा आलेला खोलायचा एवढा मोठा बॉक्स। हा इथं उभी राह बरं, तू तुझ्या कमरे इतकं तरी असेल। थांब, हे बघ तुझ्या कमरे इतकं आहे बघ। टेडी बेअर आहे ना? खरं सांग, पागल झाली का? आता लग्न झालं, आता किती दिवस टेडी बेअर देऊ तुला? कामवाली बाई ठेवली त्याच्यात। कामवाली काम करू देणार नाही, मग मला तीच बोलावं लागेल ना। एवढं मोठं प्रीतू मग? येस, खोला बरं। हेल्प करू का मी? काय घेतलं बघ। वाव, आता हे ओपन करून दाखव मला कसं आहे। सो प्रियाला हेल्प व्हावी म्हणून मी घेतलं आकारोचा रॉयल मॉप अँड व्हॅक्यूम क्लीनर। हा रॉयल मॉप मला आवडण्याचं कारण असं आहे की हा एकतर कॉर्डलेस आहे, त्यानंतर फुल्ली ऑटोमॅटिक आहे, ओला आणि सुका कचरा एक साथ साफ करतं। यामध्ये ब्रशलेस मोटर आहे जी 16 kPa ची सक्शन पॉवर प्रोड्यूस करते। हे एकदम पॉवरफुल आहे, जे फ्लोअरला व्हॅक्यूम, मॉप, वॉश आणि ड्राय एकाच वेळेस करते। याच्या बॉक्स मध्ये आपल्याला एक मिळते चार्जिंग डॉक, एक क्लिनिंग ब्रश, त्यानंतर एक क्लिनिंग सोल्युशन, आणि हे खूप लाईट वेट आहे, वापरणे पण खूप इझी आहे आणि आपल्या फ्लोअरवर एकदम स्मूथ चालते। क्लिनिंग करताना जर बंद करायचं असेल तर सारखं बटन दाबण्याची गरज नाही, जस्ट हे याच्या ओरिजिनल पोझिशनला करून द्यायचं, जेणेकरून ते पॉज होऊन जातं। सोबत हा रोलर ब्रश दिलेला आहे आणि ही कॅप काढून आपण हा रोलर ब्रश काढू शकतो। याचे फॅब्रिक खूप छान आहे आणि फ्लोअर क्लिनिंग पण एकदम मस्त करते। हे मी ब्रश फिट केला, आता त्याची कॅप पण लावून देऊया। हा या व्हॅक्यूम क्लीनरचा डर्टी वॉटर टँक आहे। जेव्हा पण आपण फ्लोअर क्लीन करू, सर्व डर्ट यामध्ये जमा होते। यामध्ये पण लेवल इंडिकेटर दिलेलं आहे, जेणेकरून जेव्हा आपली डर्ट पूर्ण या मॅक्स लेवलला टच करते तेव्हा आपल्याला याला क्लीन करावं लागतं। हे त्याचं एक फिल्टर दिलेलं आहे, हे फिल्टर पण एक चांगल्या क्वालिटीचं आहे। हे आपल्याला क्लीन करता येतं, क्लीन करून आपण पुन्हा हे त्याच्या जागेवर फिट करू शकतो। हे वॉटर टँक काढणं खूप इझी आहे आणि पुन्हा त्याच्या जागेवर बसवणं पण एकदम इझी आहे। त्यानंतर बॅक साईडला आपण बघूया, इथे आहे क्लीन वॉटर टँक। हा वॉटर टँक आपण भरून ठेवायचा, जेणेकरून वेट मॉपच्या वेळेस आपल्याला हे क्लीन वॉटर यूज करता येतं। काढणं एकदम सोपं, हे बटन पुश करायचं, त्यासोबतच आपला वॉटर टँक बाहेर येतो। या टँकला सुद्धा वॉटर लेवल इंडिकेटर दिलेली आहे। आता ह्या व्हॅक्यूम क्लीनरचे आपण फंक्शन्स बघूया। या ऑटोमॅटिक व्हॅक्यूम क्लीनर मध्ये ब्युटीफुल डिस्प्ले सोबतच 4 ऑटोमॅटिक मोड्स पण येतात। Water absorption mode, automatic mode, intelligent sterilization mode. तसेच आपण व्हॉइस ऑन आणि ऑफ पण करू शकतो।
हे सेल्फ क्लिनिंगचं बटन आहे जे मी तुम्हाला नंतर दाखवतो. हा आहे चार्जिंग डॉक. एकदम सुपेरियर बिल्ड क्वालिटी आहे. त्यासोबतच एक चार्जर पण दिलेला आहे जे की आपण चार्जिंग करू शकतो. या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये 4000 mAh ची बॅटरी दिलेली आहे जी 4.5 तासात फुल चार्ज होते आणि पूर्ण 38 मिनिटं आपल्याला घर साफसफाई करायला मदत करते. चला आता मी हे तुम्हाला यूज करून दाखवतो. यामध्ये आपण सर्वात पहिले पाणी घेऊया जे की मला फ्लोअर क्लिनिंगसाठी लागणार आहे. त्यासाठी मी चांगलंच वॉटर घेत आहे. हा क्लीन वॉटर टँक आहे. यामध्ये आपण या बॅक साईडने पाणी टाकू शकतो. त्यानंतर यामध्ये क्लिनिंग सोल्युशन आपण यूज करू शकतो. हे क्लिनिंग सोल्युशन मला ह्या व्हॅक्यूम क्लिनरसोबतच आलेलं आहे, आगारोचं आहे. सो हे क्लिनिंग सोल्युशन मी एक झाकण या पूर्ण पाण्यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर वॉटर टँक आपल्या जागेत पूर्ण व्यवस्थित लावून द्यायचं आणि नेहमी लक्षात ठेवा ते झाकण व्यवस्थित लागलं पाहिजे. सो मी आता व्हॅक्यूम क्लिनर स्टार्ट करायला सांगितलं आणि प्रियाने ते व्हॅक्यूम क्लिनर ट्राय करून बघितलं आणि खरं सांगतो तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघण्यासारखी होती. बट मी इथे फक्त व्हॅक्यूम क्लिनर दाखवत आहे तुम्हाला, कारण काय ती क्लिनिंग करते, जर तिची स्माईल दाखवायला गेलो तर मला व्हॅक्यूम क्लिनर दाखवता नाही येणार. सो आता खरी कमाल आहे ह्या मशीनची. हे बघा, हा जो कचरा पडला आहे इथे कचऱ्यामध्ये पाणी पण आहे. आता आपल्याला जर हाताने करायचं असलं तर आपल्याला सुका कचरा आणि ओला कचरा सेपरेट करावा लागतो. बट या व्हॅक्यूम क्लिनरसोबत हा प्रॉब्लेम आपल्याला बिलकुल होत नाही. या व्हॅक्यूम क्लिनरचं आपण वॉटर ॲब्झॉर्प्शन मोड, ज्यालाच आपण वॉटर सक्शन मोड पण बोलतो, तो फंक्शन यूज करून आपण हा ओला कचरा एकसाथ क्लीन करू शकतो. हे बघा मॅजिक. हे सर्व पाणी पण खेचून घेतं, त्यासोबतच कचरा पण व्हॅक्यूमने सक्शन करून घेतो. आहे की नाही एकदम मस्त. हे बघा, आता हा पूर्ण कचरा यामध्ये गेला. बघा फ्लोअर किती क्लीन झालं आणि हे व्हॅक्यूम क्लिनर वापरताना बिलकुल असं आपल्याला वाटत नाही की हे अटकतंय की काय. फर्निचरच्या खाली आपण एकदम इझिली क्लीन करू शकतो. ज्या घरांमध्ये लहान बाळ आहे आणि ते खूप सारा कचरा करतात तेव्हा आपल्याला एफोर्टलेसली या व्हॅक्यूम क्लिनरने मदत मिळू शकते. फर्निचरच्या खाली असो, डायनिंग टेबलच्या खाली असो, सोफ्याच्या खाली असो, एकदम स्मूथली हे मशीन काम करते आणि अशा फॅमिलीसाठी तर हे खूप जास्त बेनिफिशियल आहे. आता आपण ट्राय करूया ऑटोमॅटिक मोड. या ऑटोमॅटिक मोडमध्ये ओला कचरा असो, सुका कचरा असो, व्हॅक्यूम असो, मॉब असो किंवा फ्लोअर क्लिनिंग असो, सर्वच्या सर्व हे व्हॅक्यूम क्लिनर डिसाईड करतं आणि त्याप्रमाणे आपलं फ्लोअर क्लीन करतं. त्यानंतर याचं थर्ड फंक्शन आहे स्टरलायझेशन मोड. हे फंक्शन ऑन केल्यानंतर 2-3 मिनटं वेट करायचा फंक्शन ॲक्टिवेट होण्यासाठी आणि त्यानंतर जिथे लहान बाळं खेळतात किंवा किचनमध्ये जिथे पण आपल्याला वाटतं की हायजेनिक फ्लोअर इम्पॉर्टंट आहे तिथे आपण हायजीन मेंटेन करण्यासाठी त्या फंक्शनचा यूज करू शकतो. 38 मिनटं जरी कमी वाटत असले तरी हे खूप इनफ आहे माझा 2 BHKचा मोठा फ्लॅट क्लीन करण्यासाठी. माझा फ्लॅट हार्डली 15 ते 16 मिनटात क्लीन होऊन जातो, पूर्ण 2 बेडरूम आणि 1 हॉल आणि 1 किचन. सो मला तरी एकदम परफेक्ट वाटतं. भिंतींच्या कोपऱ्यामध्ये देखील एकदम स्मूथपणे हे फंक्शन करतं. असं बिलकुल हाताने काम करण्याची गरज येत नाही. त्यामुळे हे एक फॅमिलीसाठी, एक बिझी फॅमिलीसाठी तरी खूप महत्त्वाचं प्रोडक्ट आहे. आता माझं झालं आहे यूज करून. आपण याला आता चार्जिंगला लावूया. हे चार्जर डॉकवरती फक्त सिम्पली असं ठेवून द्यायचं. दॅट्स इट. चार्जिंग चालू. सेल्फ क्लिनिंगच्या अगोदर हा जो डर्टी टँक आहे हा रिकामा करून, म्हणजे यामध्ये जर एकदम जास्त घाण असेल तर ते ही पहिले आपण रिकामी करून याचं फिल्टर पण क्लीन करून घ्यायचं. इझिली क्लीन होऊन जाते. त्यानंतर यातील जो पण कचरा काही असेल तर तो आपण फेकून द्यायचा. यातील कचरा काढल्यानंतर हे पुन्हा याच्या जागेवर आपण फिट करून देऊया. त्यानंतर आपल्याला आता स्टार्ट करायचं आहे ते म्हणजे सेल्फ क्लिनिंग फंक्शन. चौथं, हे 3 सेकंद होल्ड करून ठेवायचं आणि सेल्फ क्लिनिंग आपण स्टार्ट करू शकतो. सो हे पूर्ण व्हॅक्यूम क्लिनर स्वतःलाच डर्टी वॉटर टँक आहे तो सेल्फ क्लीन करतं. हे बघा आता 76% चार्जिंग दाखवत आहे आणि त्यासोबतच हे सेल्फ क्लिनिंग स्टार्ट पण केली आहे. त्यासोबतच हे जो खालचा आपला रोलर आहे तो रोलरसुद्धा क्लीन होत राहतो. त्यामध्ये जर काही केस अटकले असतील किंवा काही कचरा त्याला चिटकलेला असेल तर ते सुद्धा क्लीन होऊन जातं. आता यामधील हे पाणी पण आपण डिस्कार्ड करून टाकू. त्यासोबत हा छोटासा एक ब्रश दिलेला आहे. जर आपण क्लिनिंग करताना यामध्ये काही केस वगैरे अटकले असतील किंवा काही कचरा जाऊन बसलेला असेल तर ह्या ब्रशच्या मदतीने आपण ते क्लीन करू शकतो. हे बघा, असा हा सर्व कचरा काढून मस्त आपण याला क्लीन करून ठेवून द्यायचं.
नंतर ही कॅप काढून आपण हे जे रोलर आहे यामध्ये पण जर काही हेअर्स वगैरे अटकलेले असतील तर त्याला या ब्रशच्या मागे एक कटर लाईक स्ट्रक्चर दिलेलं आहे. कटरच आहे हे. जर काही हेअर्स वगैरे अटकलेले असतील आपल्या रोलरमध्ये तर आपण ह्या कटरच्या साह्याने ते केस काढू शकतो, जेणेकरून रोलर पण एकदम क्लीन असेल. आणि त्यासोबत आपण हाताने पण हे वॉश करू शकतो. एकदम चांगलं फॅब्रिक आहे. ओकेशनली तुम्ही असे क्लीन करू शकतात. सर्व क्लिनिंग झाल्यानंतर ह्या डॉकमध्ये ड्राय होण्यासाठी सर्वांना एक कंपार्टमेंट दिलेलं आहे. जसे की रोलरला इथे आहे, त्यानंतर हे फिल्टरला इथे ठेवलं, त्यानंतर डर्टी वॉटर चेंबर पुन्हा एकदा लावून दिला, जेणेकरून हे पूर्ण ड्राय होण्यापर्यंत असेच असे इथे राहतील. मला पर्सनली हे डॉकसुद्धा खूप जास्त आवडलं. ही झाली आपली क्लिनिंग आणि त्याला आपण व्यवस्थित अरेंज करून ठेवून दिलं. सो तुम्हाला पण हे प्रोडक्ट आवडलं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन ऑर्डर करा. सो आवडलं का नाही तुला? खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि रिअली माझं खूप काम वाचलंय. म्हणजे मला खूप सॅटिस्फॅक्शन झालंय की एकदम इझिली सर्व काही गोष्टी होणार आहेत. येस, मग तुझं काम इझी करण्यासाठीच मी ते खूप इझी झालं. म्हणजे जास्त झाडू मारायची पण गरज नाहीये आणि काहीच नाही, फक्त पाणी घ्या, हे करा आणि लास्टला वॉश करा. क्लिनिंग पण ते स्वतःच आणि किती इझिली मूवमेंट होती त्याची. किती भारी ना. खूप छान झाले का आता माझ्या मच्छी? आता मला भूक लागली खूप. तुझ्यासाठी फिश फ्राय केली मी. खुशीत का? आणि माझ्यासाठी मी वरण भात. हे बघा डाळ, आता ही डाळ तडका द्यायचा अजून. आणि तुला ते कमेंट्स करतात ते फिश खाण्यावरून, ते फिश मी नाही खात ऍक्च्युली. मी प्रीतमला बनवून देते आणि प्रीतम सोबत घ्यायला पण जाते मच्छी मी. पण मी खात नाही कारण मला इच्छा होत नाहीये खाण्याची नॉनव्हेज. पण तरी मी ना 3-4 दिवस झाले थोडं चिकनचा रस्सा वगैरे थोडं ट्राय करते. आणि गरम वस्तू ती स्वतःच टाळते. मी स्वतःच म्हणजे नाहीच खात. सो आपण तेवढी काळजी घेतो. आज कोणती मच्छी माहित नाही मला, मी घेऊन आलो फक्त. आणि इकडे वरणाला तडका देते. प्रीतमचं डाएट चालू असतं म्हणून त्यांना मच्छी रोज थोडी लागते. आता रोज म्हणजे हप्त्यामधून 3 दिवस नाही, फक्त सोमवार आणि गुरुवार नाही खात. बाकी इतर दिवस मी खातो. आणि सोमवार आणि गुरुवारी प्रोटीन सोर्स म्हणून मी पनीर खातो. फक्त मग ते तुपात फ्राय करतो किंवा नॉर्मली नुसतं पण खातो मी. मला काय होत नाही, सवय लागली आता. मी सध्या व्हेजिटेरियनच आहे. 3 महिने तर फुल व्हेजिटेरियन होती. आता हा 4था महिना आहे. त्याच्यामध्ये थोडासा रसा वगैरे तरी घेते. बट ठीक आहे. मी तू बोलता थोडं खाल्लं पण पाहिजे. बरोबर. मला इच्छा नाही होत खाण्याची. डाळ भात चालू झाली. वरण भात मस्त वरतून तूप घेतलंय. टाकलं का तूप? नाही, तुम्ही मच्छी खाता ना, मच्छी सोबत तूप नको. चांगली गोष्ट आहे. मला ताट दिलं वाढून तिने. थोडस विचित्र वाढलंय तिने, पण जाऊ दे आता काय. तुम्हाला जास्त डाळ आवडते म्हणून. आणि ही माझी फिश. सो आता मी मस्त माझं डाएट एवढं भात नाही खात ऍक्च्युली, पण तिने दिलंय वाढून. आता मग तेवढं संपवून टाकलं, उरलं असतं तर फेकावं लागलं असतं सगळं. उद्या मी अलिबाग जाणार आहे. मी पण येऊ? चल. खरंच? चल. नको पण. प्रियंका खरात चल, तुला अलिबागला घेऊन जातो. अलिबाग वरून आपल्याला आपले व्ह्यूअर्स कोण नक्की एकदा कमेंट करा. हा, कमेंट करा. हा, तुमची खूप गरज पडणार आहे पुढे जाऊन. येस एक्झॅक्टली. पण ते तुम्हाला आपण लवकर भेटू पण. चला. येस. रात्रीचं आहे बघा, 1 वाजलाय आणि पोरगी पण जेवण झालं. म्हणजे झोपली होती 10 वाजताच, पण परत उठली. माझ्या पोटात चमक येते खूप म्हणून. पोट दुखतं तिचं. मला असं वाटलं की डायजेशन झालं नसेल, प्रॉपर होत नसेल ऍसिडिटी. एका साईडला चमक येते तिला. है ना? दाखव कुठे दुखतंय. चमक येते पोटामध्ये जोरजोरात असे. डॉक्टरकडे जायचं का? फोन करू? जाऊन ये ना 2 मिनिटं. नाही डॉक्टर, तू एक तर एवढूशी जागी फिरायचा कंटाळा आलाय मला. मग जाय, दरवाजा उघड आणि जाय जरा फिरून थोडस. फिरतून बसून तिकडे मग. बापरे, हॉल मध्ये फिरायला एकटं काय 2 किलोमीटर चालली काय? पण मला भीती वाटते ना एकट्याला. जा थोडस चाल, लाईट लाव जा. नाही हो,
बसा मग मी चालत. हा म्हणजे तुझ्या एकट्यासाठी मी एवढा वेळ जाऊन तिकडे बस चांगले बाबा. मग काय झालं? इथं बसलो ना तिथं बसलो काय इथं बसलो काय. हे बघ ह्या कोपऱ्यात बसणं काय आणि त्या कोपऱ्यात बसणं काय. वय जाय चालत. लाईट लाव. अय्या चल घे झोपून मग. लाईट बंद करते ना.